अजित पवार यांच्या निधनाला उद्याला 1 महिना पूर्ण होतोय आणि या निमित्तानं अजित पवार यांना सगळी बारामतीच नाही तर महाराष्ट्र ओळखायचा तो अजित दादा म्हणून। आणि म्हणूनच अजित दादा यांच्या पश्चात नवा दादा कोण असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। अजित पवार म्हणजे कामाचा माणूस, अजित दादा म्हणजे काम पूर्ण होण्याचा वादा। अजित पवारांच्या जाण्यानंतर बारामतीसह महाराष्ट्रात आता नव्या दादाची चर्चा होतीये। तो दादा आहे पवार कुटुंबातलाच। अजित पवारांची स्टाईल, कामाची पद्धत, त्याच पद्धतीनं हा नवा दादा काम करणार का, पाहूया यावरचा हा स्पेशल शो। राजकारणात पवार घराण्यातला नवा दादा कोण? पवार घराण्याचा वारसा रोहित पवार चालवणार? पवार घराण्यातनं राजकारणाचा नवा वादा रोहित दादा? दादांचा शब्द पाळणार रोहित पवार, राजकीय वजन वाढवणार? या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मी विचारतो, हे जे सरकार आहे, जे माजलेलं सरकार आहे, यांचा माज आपल्याला उतरवायचा का नाही उतरवायचा? यांना नाही पडलं आपलं कोणाचं काय, यांना कशाचं पडलंय तर फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पडलंय। आणि आमचा हा शेतकरी जेव्हा म्हणतो की अरे आम्हाला काहीतरी मदत करा, तर हे सरकार म्हणतं की तिजोरीमध्ये पैसा नाही। आम्ही कुठेही काय घाबरत नाही, आम्ही पळणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत। आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही चुकत नाही। पण एक सांगतो, इथं असणाऱ्या या जनतेने मला लढायला शिकवलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, झुकेगा नहीं साला। दादांचा विमान अपघात, रोहित पवारांची आक्रमक भूमिका। – 28 जानेवारी 2026 बारामती। महाराष्ट्राच्या सत्तेतला एक खांब कोसळला। माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि महाराष्ट्र हळहळला। विमान अपघातानंतर राज्यभर शोक आणि संशयाचं वातावरण होतं। घटनेच्याच दिवशी शरद पवारांनी ही घटना अपघातच असल्याचं विधान केलं। पवारांच्या या विधानानं तात्पुरतं का होईना संशयाचे ढग खाली बसले। तरीही अजित पवारांच्या या विमान अपघाताच्या चौकशीसाठी पवार कुटुंबातूनच एक आवाज उठत होता आणि तो आवाज होता रोहित दादा पवार। हा अपघात नव्हे, घातपात असू शकतो असं ठामपणे सांगत होते ते रोहित पवार। 4 प्रेझेंटेशन्स, 50हून अधिक प्रश्नांचा भडीमार सातत्यानं रोहित पवारांनी व्यवस्थेवर आणि सत्ताधाऱ्यांवर केला। अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे। आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे, तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही। एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत। पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते। मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार, या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी
दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा. विमानात अतिरिक्त इंधन साठा, ब्लॅक बॉक्स जळला तर शेजारचे दस्तऐवज कसे वाचले? रोहित पवारांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे आता अजित पवारांच्या जाण्यानंतर रोहित पवार हे पवार कुटुंबातील नवे दादा होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक आणि अपघाती मृत्यूनंतर स्वाभाविकच त्या अपघाताबद्दल शंका लोकांच्या मनात होती आणि नेमका हाच मुद्दा आक्रमकपणे ते मांडतायत. आणि एकीकडे म्हणजे जे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत वगैरे ते या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नसताना आपण अधिक आक्रमकपणे त्याच्या चौकशीची मागणी करतोय. असे एक महाराष्ट्र निश्चितपणे एक त्याला एलिमेंट ऑफ डाऊट म्हणतो आपण, असं एक लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करून किंवा शंका असेल तर त्याला आणखी वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक निश्चितपणे त्यांनी आपलं एक स्थान की अजितदादा यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण असेल त्या तोडीचा नेता, तर मला वाटतं की ते स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतात. त्यांच्या विमान अपघातावर शंका घेतली आणि पहिली जी पत्रकार परिषद घेतली ती अत्यंत संयमितपणे त्यांनी घेतली होती. त्यात त्यांनी फक्त तांत्रिक मुद्दे आणि काही प्रश्न उपस्थित केले आणि अतिशय मुद्देसूदपणे संयमित भाषेत त्यांनी ते मांडले होते. यात त्यांनी फारसं राजकारण येऊ दिलं नाही. फारसं म्हणण्यापेक्षा अजिबातच राजकीय आरोप त्यांनी कुठलेच केले नाहीत. फक्त तांत्रिक मुद्दे आणि काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यातून त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून आल्याची चर्चा सुरू झाली होती. पण नंतर जेव्हा त्यांच्यावर राजकीय आरोप केले गेले तेव्हा मात्र त्यांनी त्याला राजकीय उत्तरं दिली. यावरून असं दिसतंय की अजितदादा पवार त्यांच्या घराण्यातलं जे आक्रमक राजकारणी म्हणून ओळख होती ती जागा आता रोहित पवार घेतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि असं असतंच की एखादा नेता त्याची जागा दुसरं कोणीतरी घेत असतं, तशा पद्धतीने रोहित पवारांची वाटचाल दिसते असं म्हटलं तर काही वावगं दिसू नये. कारण अजित पवार यांचं जे राजकारण होतं आक्रमकपणा ते त्यांच्यात पुरेपूर दिसून येतं आहे आणि रोहित पवार त्यांचा हा आक्रमक राजकारणाचा सर्व दूरसंपर्काचा वारसा चालवतील असं चिन्ह दिसत आहेत, असं म्हणायला काही हरकत नसावी. राजकारणात पवार घराण्यातून शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार हे 5 जण राजकारणात आहेत. दुसरीकडे रोहित पवारांनी 2017 साली पुणे जिल्हा परिषदेतून राजकारणात पाऊल टाकलं. रोहित पवारांना गेल्या 2 टर्मचा आमदारकीचा अनुभव आहे. अहिल्यानगरमधील कर्जत जामखेडमधनं ते 2 टर्म आमदार राहिले. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबाची ताकद मोठी आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातूनच राजकारणाची सुरुवात केली. पण रोहित पवारांनी मात्र पुण्याऐवजी बाजूच्या अहिल्यानगर जिल्ह्याची निवड केली. 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे. कुठला गट शेवटी मी हा गुणवडी आणि श्रीसुफळ गट निवडला. साहेबांना फोन केला. साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती अॅग्रो बघा. म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत आणि तोही खूप आग्रही. मी सांगतोय ना नाही, फोन दिला ठेवून. मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो. मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला. हे सगळं गुणगान गातायत ना, दादानी असं केलं, दादानी तसं केलं. पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं. मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात. म्हटलं धर बाबा, भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं. नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं. अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का, तू असं कर, तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे, तिथं तू उभं राहा, तिथं काम कर, तिथं माझंही काम थोडं बहुत आहे. कसं होतं, रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघ निवडला. त्याचं कारण पवारांचा जो लोकसभा मतदारसंघ होता ती बारामतीचा, तिथं सुप्रिया सुळे होत्या. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार होते. आता अशा परिस्थितीत तिथं पुन्हा पवार कुटुंबातली एखादी व्यक्ती बारामती लगतच्या किंवा पुण्यातल्या मतदारसंघात येणं त्याचा एक वेगळा संदेश गेला असता, चुकीचा संदेश गेला असता. अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी स्वतःच्या बळावर कर्जत जामखेडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि जिथं
म्हणजे असा तो सोपा मतदारसंघ नव्हता. म्हणजे मला रोहित पवारांचं ते महत्वाचं काम का वाटतं की तिथं राम शिंदे यांच्यासारखा भारतीय जनता पक्षातला एक मजबूत असा पाया असलेला, चांगलं जनसमर्थन असलेला नेता होता आणि असा कठीण मतदारसंघ निवडून रोहित पवारांनी तिथं काम केलं आणि तिथं 2 वेळा त्यांचा पराभव केला. त्यामुळं एक प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची सवय त्यांनी सुरुवातीपासूनच स्वतःला लावून घेतलेली आहे आणि ही मला वाटतं त्यांच्या भविष्यातली राजकारणाच्या दृष्टीने त्यांना खूप उपयोगी ठरणार आहे. पवार घराण्यात अजित पवारांच्या जाण्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवारांची स्टाईल आक्रमक होती आणि त्याच स्टाईलने काम करण्याची पद्धत रोहित पवारांची आहे. आत्ता राजकारणात आता जर आपण शरद पवार गटाचा विषय केला राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर त्यामध्ये जे तरुण नेते आहेत त्यात नेहमीच त्यांचं नाव अग्रणी राहिलं आहे. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असताना ते थोडेसे झाकोळलेले होते, पण अलीकडच्या काळामध्ये ते अधिक आक्रमकपणे आणि ठळकपणे विविध मुद्द्यांवर बोलताना दिसत आहेत, पत्रकार परिषदा घेत आहेत, त्याच्यावर अभ्यासपूर्ण मांडणी करत आहेत आणि विशेषतः जनसंपर्क वाढवत आहेत. आता नागपूरला अनेक नेते विमानाने थेट नागपूरला पोचतात, परंतु ते मुद्दामून रस्ते मार्गे येतात, वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी घेत येतात. तर मला वाटतं की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोहोचवणे, जे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर काम करत आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणे, या दृष्टिकोनातून ते स्वतःचं नेतृत्व मला वाटतं विकसित करत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं लागेल. आता राजकारणासंदर्भात तुम्ही विचारताय म्हणून राजकारणासंदर्भात सांगायचं तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी ही पवार कुटुंबातली एक राजकारणातली हायरार्की होती. शरद पवार यांचं राजकारण संपलंय असं म्हणता येणार नाही, पण ते खूप थकलेले आहेत. त्यामुळे हे राजकारण पुढे नेण्याची जबाबदारी अजितदादांच्यावर होती. भले त्यांचे पक्ष वेगळे झालेले असले तरी पुन्हा त्यांची एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अचानक अजितदादा गेल्यानंतर फार मोठी पोकळी केवळ पवार कुटुंबाच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली. सुप्रिया सुळे हा त्या राजकारणावरचा एकूण सगळ्यातला महत्वाचा पर्याय होता, पण सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला रस आहे असं दाखवलेलं नाही. त्यांचा रस हा दिल्लीच्या राजकारणात जास्त आहे, संसदीय राजकारणात त्यांचा रस जास्त आहे आणि त्या तिथं चांगल्या उत्तम रीतीनं काम करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं हे राजकारण, बहुजन राजकारण कोण पुढे नेणार हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं ती जबाबदारी रोहित पवार यांनी घेतलेली आहे आणि ते पुढे नेण्याचं काम आता ज्या आक्रमकपणे रोहित पवार या सगळ्या प्रश्नांना भिडतायत, अनेक पातळ्यांच्यावर माहिती घेऊन संशोधन करून एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे सगळे मुद्दे मांडतायत. मला वाटतं ते योग्य रीतीनं पुढे चाललेले आहेत, योग्य दिशेनं पुढे चाललेले आहेत. आता प्रश्न येतो सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचं काय. सुनेत्रा पवार या आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांनी सूत्र घेतलेले आहेत आणि आपण हे पद म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण एखाद्या नेत्याला आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. पद तुम्हाला अपघातानं मिळू शकतं. अगदी पंतप्रधान पद सुद्धा राजीव गांधी सारख्या माणसाला अचानक मिळालेलं होतं. पद अचानकपणे मिळू शकतं, पण त्या पदाला योग्य राहून त्या पदासाठी उत्तम रीतीनं काम करणं, त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं नेतृत्व उभं करणं, पुन्हा पक्ष चालवणं हा भाग वेगळा असतो, कारण पक्षाध्यक्ष म्हणून पक्ष चालवता येतो. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेनं नेता म्हणून स्वीकारणं, त्यासाठी तुम्हाला अनेक पातळ्यांच्यावर काम करावं लागतं, दीर्घकाळ काम करावं लागतं. सुनेत्रा पवार यांच्याकडं अशा नेतृत्वाला त्यांच्या मान्यता मिळण्यासाठी तेवढा वेळ आहे का, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. त्यामुळे आजच्या घडीला रोहित पवार हे एकूण पवारांचं राजकारण पुढे नेत आहेत असं दिसतं. अजित पवारांना शेतीची आवड, साखरपट्टा, सहकार क्षेत्रात दादांचं मोठं काम होतं. ग्रामीण भागात अजितदादांना मोठा जनाधार होता. अजित पवारांची ओळख ही लोकनेता, मास लीडर अशी होती. एकूणच काय तर दादांची ओळख ही ग्रामीण जनाधाराचा दादा अशी होती. निवडणूक लढण्याआधी अहिल्यानगरमधील कर्जत जामखेडमध्ये मोठं काम रोहित पवारांनी केलं. कर्जत जामखेडमधील पाण्याच्या प्रश्नावर भर दिला. पाणी टंचाई दूर करण्यासाठी काम केलं. रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रोतनं अनेक लोकोपयोगी कामं केली. शेतीचे नवनवीन प्रयोग करून प्रगतशील शेतकरी तयार करण्यावर भर दिला.
ग्रामीण भागावर तिथल्या समस्यांवर फोकस केला. एक निश्चित आहे की म्हणजे प्रश्नांची जाण. दुसरं आहे की पवार घराण्याचा वारसा तो आहेच आहे. आणि आज जर आपण बघितलं तर अजित पवार यांच्यानंतर पार्थ पवार यांचं नाव येतं आहे किंवा जय पवार असतील किंवा या सगळ्यांच्या तुलनेमध्ये त्यांचा थेट लोकांशी संपर्क आलेला नाही. पार्थ पवार यांनी एक निवडणूक लढवली, परंतु त्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतील, पण थेट लोकांच्या संपर्कात नव्हते. आणि त्या सगळ्यांच्या तुलनेत बघायचं तर निश्चितपणे रोहित पवार यांनी जाणीवपूर्वक आपण केवळ पवार कुटुंबातले व्यक्ती म्हणून इथे आलो आहे ही प्रतिमा निर्माण होणार नाही या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न चालवलेले दिसत आहेत. आता रोहित पवारांची कार्यशैली ही त्यांची स्वतंत्र आहे. तशी शरद पवारांची कार्यशैली वेगळी होती. अजित पवार हे त्यापासून पूर्ण भिन्न होते. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात फरक एवढाच की रोहित पवारांच्या आमदारकीची दुसरी टर्म आहे आणि त्यांना सत्तेत संधी मिळालेली नाही. अजित पवार यांना आमदार झाल्यानंतर सत्तेत लगेच संधी मिळाली होती. म्हणजे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना लगेच संधी मिळालेली होती. त्यामुळे सत्तेतली ही संधी अजितदादांना तुलनेने लवकर मिळाली. अर्थात नंतर युतीचं सरकार आल्यामुळे मधले 5 वर्षाचा जरी गॅप गेला असला तरी पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर सुरुवातीपासून त्यांना सत्तेतली पदं मिळत गेलीत. आता रोहित पवार यांच्यासाठी अशा मोठ्या संधी अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. त्या संधी उपलब्ध होतील तेव्हा त्या संधीचं ते कशा रीतीनं त्या संधी मिळाल्यानंतर काम करतायत यावर मला वाटतं त्यांच्या पुढच्या याचं भवितव्य अवलंबून असेल. आताच्या घडीला ते योग्य दिशेनं चाललेत, उत्तम रीतीने चालल्यात आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे आपल्या कृतीतून ते दाखवून देत आहेत. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात एक वेगळा जिव्हाळा देखील अनेकदा दिसून आला. वर्षभरापूर्वी कराडमध्ये यशवंतरावांच्या स्मृतीस्थळावर दर्शनाला गेलेले असताना अजित पवारांनी प्रेमानं रोहित पवारांना दरडावलं. दर्शन घे दर्शन काकाचं मला गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. काही दिवसांपूर्वीच सांगलीतल्या एका कार्यक्रमातही काका पुतण्यामध्ये जुगलबंदी रंगलेली दिसून आली. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते डावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत तरी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. विधान भवनाच्या आवारातही पुतण्याला काका मार्गदर्शन करताना दिसून आले. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा. पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल
तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पवार घराण्यातली काका पुतण्याची एक जोडी महाराष्ट्रानं 30 ते 35 वर्षांपासून पाहिली. त्यानंतर पवार घराण्यातनं आणखी एक जोडी गेल्या 6 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत होती. रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करून 6 वर्ष झाली. या 6 वर्षातच सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी आंदोलनं त्यांनी केली. चाळीस वर्षांच्या रोहित पवारांनी युवा वर्गाला आकर्षित करण्यावर फोकस ठेवला. युवा वर्गाला आपल्याकडे वळवण्यासाठी 2023 साली युवा संघर्ष यात्रा काढली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जात ही यात्रा हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत नागपुरात धडकली. नागपूरच्या विधान भवनावर जाऊ न दिल्यानं मोठा राडा झाला. रोहित पवार आणि रोहित पाटील या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठीही अनेकदा रोहित पवार रस्त्यावर उतरलेले दिसून आले. कर्जत जामखेडच्या MIDC साठी वेळप्रसंगी काकांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. असं आहे की आज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं की तरुण वर्गामध्ये आपलं स्थान निर्माण करणं, आणि ते फक्त सत्तेच्या माध्यमातून किंवा मोठ्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या राजकीय वारशाच्या माध्यमातून असं निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एक थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो त्याचा, परंतु त्याच्याशी तुम्हाला कार्यकर्त्यांची स्वतःची नाळ जोडावी लागते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न दिसत आहेत ते प्रयत्न अनेकांकडून होतात, पण रोहित पवार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या प्रयत्नांमध्ये सातत्य आहे. आणि मला वाटतं की तीच कदाचित त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते भविष्याच्या राजकारणात. आपण रोहित पवारांचं राजकारण बघितलं तर युवकांच्या प्रश्नांच्या मध्ये ते अधिक प्राधान्याने रस घेताना दिसतात. युवकांच्या प्रश्नांच्यासाठी संघर्ष करताना दिसतात. त्या संदर्भातले प्रश्न विविध व्यासपीठांच्यावर उपस्थित करताना रोहित पवार आपल्याला दिसतात. स्वाभाविक आहेत, रोहित पवार तरुण आहेत, त्यामुळे त्यांनी तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं आणि तरुणांची एकूण आजची संख्या पाहता त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं हे राजकारणातलं एक त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा टप्पा असू शकतो. आणि तरुणांचं राजकारण घेऊन पुढे जाणं मला वाटतं त्यांच्यासाठी अधिक चांगलं ठरणार आहे. अजित पवारांचा दौरा म्हटलं की अधिकाऱ्यांना टेन्शन यायचं. अजित पवारांच्या कामाची सुरुवात व्हायची सकाळी 6च्या ठोक्याला. अजित पवार हे नाव जरी ऐकलं तरी अधिकाऱ्यांना आधीच घाम फुटायचा. गल्लीतले दादा हे नावाला असतात, पण अधिकाऱ्यांवर दबंगिरी करून माजलेल्या अधिकाऱ्याला थंड बोल कसं करायचं हे करण्याची जी ताकद होती खऱ्या त्या दादात होती. कारण की ते वागायचेच तसं शिस्तपद्धतीने वागायचे. ती अतिशय अशी आक्रमक आणि अजितदादांच्या स्टाईलसारखी वाटणारी ही भूमिका आहे. मग त्यांचं अधिकाऱ्यांशी बोलणं असो, अधिकाऱ्यांना झापणं असो, हा प्रकार त्यातून दिसून येतोय. अतिशय मुद्देसूदपणे ते अधिकाऱ्यांना धारेवर धरतात, आक्रमक भाषेत त्यांना सुनावतात. आता आपण हे पाहिलंच की विमान अपघाताची जेव्हा ते FIR दाखल करायला गेले होते तेव्हा अशी परिस्थिती होती की पोलिसांनी सुरुवातीला FIR नोंदवून घेतली नाही किंवा नकार दिला. त्यानंतर मग अर्ज घेऊन त्यांची बोळवण केली. पण या काळात त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल जो संवाद ठेवला होता, अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सुनावलं, त्यावरून ते अजितदादांची जागा घेत आहेत असं वाटतं. कारण अजितदादांची सुरुवात ही भल्या पहाटे व्हायची. अजितदादांसोबत काम करणं म्हणजे अधिकाऱ्यांना टेन्शन असायचं की अजितदादा कधी काय प्रश्न विचारतील, काय चूक काढतील आणि काय सुनावतील याची कुणालाही खबरबात नसायची. अशा पद्धतीनं अजितदादा बोलायचे. तशीच पद्धत रोहित पवार अलीकडे वापरत आहेत का काय असं दिसायला लागले. रोहित पवारांनी राजकारणात वेगवेगळ्या फ्रंट्सवर वेगवेगळ्या पद्धतीनं खेळलं. 3 वर्षात मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापलाय. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला देखील हाताळताना रोहित पवार दिसून आले. अजित पवारांनी शेवटपर्यंत जे राजकारण केलं, जे तत्व जपली, जे विचार जपला, तो सर्व धर्म समभावाचा होता. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन ते जायचे.
तशीच पद्धत रोहित पवारांची आहे. त्यांनी कधी अशी धार्मिक किंवा जातीयवादी विधानं केल्याचं ऐकवत नाही किंवा त्या पद्धतीचं राजकारण किंवा त्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी कधी केलेलं नाही. त्यामुळे अजितदादांचा हाही वारसा रोहित पवार पुढंच. अजित पवार आणि बारामती हे नातं अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दादा हा शब्द बारामतीच्या स्मृतीत कोरला गेलाय. बारामतीसह महाराष्ट्रासाठी दादा म्हणजे काम पूर्ण होण्याचा वादा. वारसा केवळ नात्यानं नव्हे तर कामानं मिळतो. अजित दादांच्या जाण्यानं उभा राहिलेला शून्य आज महाराष्ट्राला खुणावतोय. रोहित पवारांनी पत्रकार परिषदा, प्रेझेंटेशन्स, आरोप, पुरावे जनता जनार्दनासमोर उभे केले. यामुळे रोहित पवारांची एक वेगळी राजकीय शैली महाराष्ट्रासमोर येते. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा कागदावर उमटतील तेव्हा कदाचित महाराष्ट्र ठरवेल नवा दादा कोण. पण नवा दादा म्हणून जनतेचा निर्विरोध विश्वास, संघटन मान्यता हे सगळे धागे जोडले जातील तेव्हाच खरं उत्तर मिळेल. की पर्व जे आहे हे अजित पर्व संपले असं जर कोणी म्हणत असतील तर चुकीचं आहे. अजित पर्व हे संपणार नाही. अजित पर्व लोकांच्या हृदयामध्ये हे जाऊन बसलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.